श्री गणेश कोफराड आयोजित सचिन स्मृती चषक अंतिम सामना लवकरच चालू होत आहे। विकेस 11 विरुद्ध सचिन कोफराड। सामना 5 षटकाचा राहील। भोईन संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कोफराड संघासाठी प्रथम फलंदाजीसाठी उतरलेले फलंदाज आहेत मंदार मात्रे आणि विराज नाईक उर्फ विरू। अतिशय रोमहर्षक अशी ही स्पर्धा चालू आहे। अंतिम सामना आता लवकरच चालू होत आहे। सचिन नाईक यांचे मित्र हवेश नाईक आणि निलेश पाटील यांचे आगमन झालेले आहे। त्यांचे सहर्ष स्वागत। बॉलरचं नाव काय? बॉलर पहिलं षटक घेऊन येत आहेत राजस। त्यांचा सामना करतील मंदार आणि हा पहिला चेंडू पहिल्या षटकाचा मंदार यांनी ऑफ साइडला तटावलेला आहे। एक धाव घेतलेली आहे। अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण कव्हरच्या साइडला आणि एकच रन मिळालेली आहे मंदार यांना। आता फलंदाजीसाठी आलेले आहेत विरू। अतिशय धडेकविवाज असे फलंदाज। आणि हा उत्कृष्ट असा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता विराज यांचा। चेंडू निर्धाव गेलेला आहे। धावसंख्येत कोणतीही भर नाही। 2 चेंडू नंतर धावसंख्या आहे ती 1। सॉरी फलंदाजी उतरलेले आहेत कुणाल। पुढचा चेंडू कुणाल यांनी लेग साइडला तटवलेला आहे। मंदार यांचा 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागत आहे। 3 चेंडू नंतर धावसंख्या होते ती 2। आणि आता समालोचन करतील रोहित नाईक आणि मंदार यांनी मिड विकेटच्या दिशेने तटवलेला आहे आणि हा षटकार उत्तुंग असा षटकार मंदार यांच्या फळीमधून। पंच उत्कृष्ट असे मनोरंजन करताना पंच विजय वागरी। सचिन 11 विरुद्ध विकास 11 अशी चुरशीचा सामना अंतिम सामना रंगतदार सामना सुरू आहे। 4 चेंडू मध्ये 8 धावा झालेल्या आहेत। दरम्यान पुढचा चेंडू मंदार यांनी लेग साइडला क्लिक केलेला आहे। 1 धाव घेतलेली आहे। 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे मंदार यांचा। चोरटी धाव घेण्यात यशस्वी। तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही असा मंदार यांच्याकडून कॉल। धावसंख्येत फक्त 2 निभर धावसंख्या झालेल्या त्या 10। 5 चेंडू 10 धावा। अपेक्षित अशी फलंदाजी सचिन 11 कडून मंदार कर्णधार यांची चालू आहे। चोरटी धाव निर्धारित क्षेत्रात चेंडू 1 धाव घेण्यात यशस्वी। धावसंख्या झाली ती 11। 1 षटका नंतर बलाढ्य अनुभवी आणि सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या विकास 11 या संघासमोर उत्तुंग असा धावसंख्येचा डोंगर उभारण्याचा मानस घेऊन उतरलेले
सचिन 11चे दोन फलंदाज मंदार आणि कुणाल. दरम्यान पुढचे षटक वैयक्तिक पहिले आणि संघाचे दुसरे षटक घेऊन येते ते आदित्य. उंच सडपातळ आणि उजव्या हाताने गोलंदाजी करणारे गोलंदाज आदित्य. बघूया आपल्या गोलंदाजांनी काय अशी चमक दाखवतात. सुंदर असा लेग साइडला मारलेला चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी. बघूया दुसरी धाव घेत आहेत का दुसऱ्या धावेसाठी पळालेले आहेत आणि दोन धावा घेण्यात यशस्वी. दोन धावेने भर धाव संख्या झालेली आहे ती 13. सचिन 11चे सर्व पाठीराखे कुरफा ग्रामस्थ उपस्थित आनंदित उत्साहित. दरम्यान पुढील चेंडू पावलांमधली गडबड. चेंडू टाकण्यात नाराज. पुन्हा सज्ज आणि सुंदर असा चेंडू टाकलेला आदित्याने. मैदानाची साथ. निर्धाव चेंडू मंदार यांनी मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडूने घेतलेल्या उसळीमुळे मंदार यांनी कुठलाही धोका पत्करणं योग्य समजलेला नाहीये. दरम्यान पुढचा चेंडू आदित्य यांचा मंदार यांना आणि एक चोरडी धाव घेण्यात यशस्वी. एक धावेने भर धाव संख्या झालेली ती 14. अंतिम सामना चुरशीचा सामना. कोण होणार विजयी याकडे संपूर्ण सामवेदी समाज यांचं लक्ष लागून आहे. युट्यूब वरती जवळपास 5 लाख प्रेक्षक उपस्थित आणि प्रत्यक्ष 3.5 लाख. असा उत्कृष्ट चुरशीचा सामना कोरडी मैदानावरती रंगत आहे. दरम्यान आदित्य कुणाल यांना आणि उंच उचललेला चेंडू बघूया लेग साइडला. एकच धाव. निर्धारित स्वरूपातील एक धाव. धावसंख्या झालेली ती 15. जसा जसा हा सामना सुरू होत आहेत तसे तसे प्रेक्षक वाढत चाललेले आहेत. उत्कंठा वाढत चाललेली आहे सर्वांची. आणि उंच उचललेला चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी आणि एकच धावेवरती समाधान. धावसंख्येत एक निभर. धावसंख्या झालेली ती 16. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 16. कुणाल पुढचा चेंडू आदित्यांचा खेळण्यासाठी सज्ज आणि फुलटॉस. चेंडू लेग साइडला मारलेला. एक धावा घेण्यात यशस्वी. एक धावा घेतलेली आहे आणि दुसरी धाव घेताना मंदार धावची. 2 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 17. 2 चेंडू अखेर धावसंख्या 17. एक गडी बाद. पुढील फलंदाज उतरत आहेत ते मंगेश. आणि पुढील फलंदाज अनुभवी फलंदाज जुने मंगेश नाईक यांच्यासाठी पारितोषिकांची सुवर्ण संधी पुन्हा एकदा उपलब्ध करून दिले ते विनय नाईक, चिराग नाईक, निशान नाईक यांच्याकडून. प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयांचे रोख पारितोषिक. 2,000. दरम्यान पुढील षटक घेऊन येत आहेत प्रथम विशाल नाईक यांचाही फोन आला होता. ते म्हणाले माझ्याकडूनही 2,000 आणि मनोज मामा म्हणाले माझ्याकडून 2,000. म्हणजे तब्बल 5 जणांकडून 2,000 रुपयाचे रोख पारितोषिक मंगेश यांना प्रत्येक षटकारावर.
आणि लेग साईडला हा तटवलेला आहे. कुणालानी एक धाव घेतलेली आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे कुणाला आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण 2 धावा घेण्यात मंगेश धावची. धावसंख्या झालेली ती फक्त 18. सुंदर धावसंख्येचा पाठलाग सुरू होता. चोरट्या धावसंख्या घेत होते परंतु तीच चोरटी धाव घेताना अयशस्वी झालेले ते मंगेश आणि कुणाल. या दोघांच्या मधील संपर्क योग्य पद्धतीने न झाल्यामुळे मंगेश हे धावचित झालेले आहेत. दरम्यान पुढील फलंदाज धडाकेबाज नियोजित असा वेदांत उतरलेला आहे. मागील सामना हा त्याच्याच उत्कृष्ट फलंदाजीमुळे कोफराड सचिन 11 जिंकलेला आहे. धावसंख्या झाली ती 18. पुढील चेंडू कुणाल यांचा उत्कृष्ट असा फटका परंतु चांगलं असं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव मिळत आहे. विकास 11चे जलद गती गोलंदाज प्रथम पूर्ण ताकदीनिशी गोलंदाजी करत आहेत आणि त्याचा सामना करत आहेत ते वेदांत. 2 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली ती 19. आणि पुढचा चेंडू निर्धाव. तब्बल 140च्या गतीने चेंडू फेकी करत आहेत ते प्रथम. आणि सुंदर असं मारण्याचा प्रयत्न ग्राउंड शॉट आणि एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचे पळाले बघूया. दुसरी धाव घेताना यशस्वी झालेले आहेत ते. धावसंख्येत 2 निबर धावसंख्या झाली ती 21. तिसरं षटक सुरू आहे. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. आणि मारण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. 1 धावेल समाधान. धावसंख्या झालेली ती 22. विकास 11 विरुद्ध सचिन 11. चुरशीचा सामना अंतिम सामना. मारण्याचा प्रयत्न. चेंडू फुलटास असून सुद्धा सीमारेषेबाहेर पाठवू शकत नाही ते कुणाल. कारण तीन षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 23. 3 षटक संपलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 23. सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन विकास 11 कडून. दरम्यान पुढील गोलंदाजी घेण्यासाठी पुन्हा सज्ज होत आहेत ते आदित्य. मैदानात विकास 11 तर्फे बॉलिंग करण्यासाठी आलेले ते आदित्य. मागील षटकामध्ये त्यांनी फक्त 6 धावच दिल्या होत्या. धावसंख्या झालेली आहे ती 23. चौथे षटक. मारण्याचा प्रयत्न. बाटीची कडा घेऊन बाल चेंडू निर्धारित क्षेत्रात गेला. एकच धाव मिळते. धावसंख्येत 1 निबर. धावसंख्या झालेली ती 24. आदित्य चांगलं असं गोलंदाजीचं प्रदर्शन भोईन संघाकडून होत आहे. पंचांचा अवांतर चेंडूंचा इशारा. धावसंख्येत 1 निबर. धावसंख्या झालेली आहे ती 25. वेदांत यांना षटकार मारल्यास
मुकेश, संतोष आणि प्रदीप यांचे प्रत्येकाकडून 500 रुपयांचे रोख पारितोषिक आणि खंडू आहे यांच्याकडून पण. संदीपचं नाव घेतलं आता प्रदीप थोडा किती चेंडू झाले? 2 चेंडू 25 धावसंख्या. चौथं षटक सुरू आहे. 4 चेंडू बाकी आहेत. मारण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. धावसंख्या 25च. चौथं षटक 3 चेंडू धावसंख्या 25 आणि हा त्रिफळ चित. सुंदर गोलंदाजी करत आहेत ते आदित्य. दरम्यान पुढील फलंदाज येत आहेत ते वीरू. धडाकेबाज फलंदाज सचिन 11 कडून उतरताना वीरू. चौथ्या षटकातील 4 चेंडू धावसंख्या झालेली आहेत ती 25. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये केवळ 2च धावा दिलेल्या आहेत आदित्य यांनी. अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन. फलंदाज आहेत ते वीरू. धडाकेबाज फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू निर्धाव गेलेला आहे. शेटच्या दिशेने लटवलेला आहे वीरू यांनी. चांगलं असं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑनला केवळ 1च धाव. 4 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 26. अंतिम सामन्यातील पहिल्या कौस्तुभ शेवटचं षटक घेऊन येतात ते कौस्तुभ विकास 11 कडून. अतिशय निर्णायक असं षटक दोन्ही संघासाठी. जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न आहे कोफराड संघाचा. आणि हा पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे. शेवटचं षटक पहिला चेंडू कौस्तुभ यांच्याकडून निर्धाव. सचिन 11 या संघाचा धावसंख्या झालेली आहे ती 26. शेवटचं षटक विकास 11 कडून टाकण्याचे सज्ज आहेत ते कौस्तुभ. आणि उंच टोलवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. धावसंख्या 26 वर 30. स्तब्ध. उत्साह कोफाड संघाचा भीतीमध्ये परिवर्तित झालेला आहे. आणि उंच उचललेला चेंडू बघूया सीमारेषे बाहेर जातोय की क्षेत्ररक्षणाच्या हातात आणि हातात वीरू बाद झालेला आहे. माझे आवडते फलंदाज भांगराबाई साहिल यांना मुकेश पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचे रोख पारितोषिक षटकाराला. आणि संदीप कडून 2,000 रुपयाचे पारितोषिक.
जाहीर झालेलं आहे साहिल यांच्यासाठी. धावसंख्या दिली ती फक्त 26. शेवटचे षटक 3 चेंडू फेकून झालेले ते कौस्तुभेंचे. पुढील चेंडू कौस्तुभेंचा साहिल यांना. चौथा चेंडू सुद्धा निर्धाव. 4 चेंडूत एकही धावा न देण्याचा चांगली गोलंदाजी करत आहेत ते कौस्तुभ. शेवटचा सामना सुरू आहे आणि 1 धावा. आता साहिल बॅटिंग करू शकत नाही म्हणून संदीप यांच्याकडून 10,000च्या रोख पारितोषिक ठरलेलं आहे. आणि हा शेवटचा चेंडू या डावातील. आणि उंच उचललेला चेंडू बघूया काय होतंय. सुंदर झेल. कुणाल बाद. धावसंख्या झाली होती फक्त 27. 28 धावसंख्या करून विजय प्राप्त करण्याचे लक्ष्य विकास 11 करता ठेवलेले आहे ते सचिन 11 यांच्याकडून. अतिशय महत्त्वाच्या अशी षटकामध्ये निराशा. केवळ एकच धाव दिलेली आहे कौस्तुभ यांनी. अतिशय सुंदर असं षटक. शेवटचं षटक. कोफरा संघ खूप निराश परंतु खूप उत्साही सुद्धा, कारण अंतिम सामन्यात पोहोचलेले आहेत. त्यांनीच आयोजित केलेल्या या भव्य दिव्य सचिन स्फूर्ती चषकात अगदी 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 कोणाचा वेळ वाया जाऊ नये याचे तंतोतंत नियोजन संतोष यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. त्यांनी खेळाडूंना सांगितलं होतं की आपल्या गावात मुंज आहे, मुंजीला वेळेत पोहोचायचं आहे, उगाच टाइमपास करू नका, पटापट मॅच संपवा नाही तर आमरस संपेल. संदीप म्हणाला की आमरस संपेल, लवकर पोहोचायचं आहे. अपेक्षेप्रमाणे चुरशीचा सामना होणं अपेक्षित आहे. बघूया आता गोलंदाजीमध्ये काय असे. हे पाहिजे का. अच्छा, सामना जिंकण्याचे प्रयत्न करण्यासाठी सचिन 11 हा मैदानात सज्ज झालेला आहे. मंदार आपले अनुभव आपल्या नवीन नियोजित तरुणांना सांगत आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे, कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करायचं आहे. नक्कीच फलंदाजी अपेक्षित अशा धावसंख्या आपण उभ्या करू शकलो नाहीत, परंतु अजूनही आपण मैच जिंकू शकतो क्योंकि पिक्चर अभी बाकी है. जर हा सामना सचिन 11 विजय प्राप्त केला तर संदीप यांच्याकडून रोख 11,000 रुपये देण्याचे त्यांनी जाहीर केलेलं आहे. दरम्यान विकास 11 चे खंबीर असे फलंदाज, अनुभवी फलंदाज व कर्णधार हार्दिक आणि राजस खेळण्यासाठी मैदानात सज्ज. जाहीर केलेले 11,000 रुपये हे या टुर्नामेंट या सामन्याच्या रोख पारितोषिका
व्यतिरिक्त आहेत यांचा सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि ही ऑफर फक्त सचिन 11 यांच्यासाठीच ठेवलेली आहे. नोटा सगळ्या 10-10च्या आहेत कारण संदीप म्हणाला रिक्षाच्या याच्यात आम्हाला 10,000 रुपये मिळतात त्यामुळे त्या नोटा मोजण्यासाठी ते मशीन आणायला गेले आहेत. स्ट्राईकवर आहेत तर राजस. धावसंख्येचा डोंगर आहे तो फक्त 28. षटक आहेत ते 5. रोहित यांचा पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न सचिन 11 कडून. गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते रोहित. पहिला चेंडू निर्धाव. राजस लवकर मॅच संपवण्याच्या प्रयत्नात. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू निर्धाव. दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु मंगेश यांच्याकडून थोडीशी गचाप. क्षेत्ररक्षण ते प्रयत्न करत होते की फलंदाज बाद करण्याच्या निमित्ताने 1 रन जाऊ नये आणि हा अवांतर चेंडू. धावसंख्येत 1 ने भर. 2 चेंडू 1 धावा. आणि उंच उचललेला चेंडू सीमारेषेबाहेर जातो की नाही. गेला गेला. जशा जशा धाव संख्येचा डोंगर वाढण्याचा सुरुवात होत आहे तशी तशी संदीप यांच्याकडून पारितोषिकांची रक्कम वाढत आहे. 11,000 वरून 21,000 वरती उडी मारलेली आहे. जर सचिन काय झालं निर्धाव चेंडू ते नंतर लिहू ना. नंतर प्रथम पाच चेंडू नंतर धाव संख्या होते ती 8. दरम्यान स्ट्राईक लागलेले आहेत हार्दिक. निर्धारित स्वरूपातील 1 धाव. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर धाव संख्या होते ती 8 धावा. उलटे उलटे म्हणजे ते चिपकणार त्याला कलर निघे दे हा ना उलटो फिरू हा आणि ते एकमेकाला लोंड म्हणजे काय ते कलर इथं हुकलो ना त्या का मग ते यार नाही ना ते या पसरते बघता किती झाले 9 धावा. 1 षटका नंतर धाव संख्या झालेली आहे ती 9. एकच चुकीचा चेंडू 6 धावांनी भर गेली आणि धावसंख्या झाली ती 9. दरम्यान पुढील गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत ते कुणाल. जर हा सामना सचिन 11 जिंकला तर संदीप यांच्याकडून 51,000 रुपयाचे रोख पारितोषिक पुन्हा जाहीर करण्यात आलेले आहे. कचार अशी साहिल यांच्याकडून क्षेत्ररक्षण करण्यात आले. 2 धावा घेण्यात यशस्वी. 2 धावेने भर. धावसंख्या झालेली आहे ती 11 ना. शांत संयमी अशा चोरट्या 1-2 धावा घेत विजयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न गडी बाद न होता
कर्णधार हार्दिक यांचा निर्धार. दरम्यान पुढचा चेंडू कुणाल यांचा. राजस यांना धावसंख्या झालेली आहे ती 11. बारा. आणि उंच उचललेला चेंडू सीमारेषे बाहेर. धावसंख्येत 6 नि भर. धावसंख्या झाली ती 18. 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. दुसऱ्या षटकारातील 3 चेंडू फेकून झालेले आहेत. 3च चेंडू बाकी आहेत. आणि लवकर सामना संपवण्याच्या प्रयत्नात राजस. कळला नाही तुला एवढा आठवण बोल ना बे. संदीप नेकाना धरलेले म्हणजे समजायचा असा. दोन धावा. धावसंख्या झाली ते 20. या षटकातील शेवटचा चेंडू. 8 धावांची आवश्यकता. एक धावा काढलेली आहे. चोरटी दुसरी धाव घेण्यामध्ये यशस्वी आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या झाली ती 22. फक्त एक षटकार आणि विजय विकास 11. सहा धावा फक्त अपेक्षित आहेत. 3 षटक हातात आहेत ते विकास 11 कडे. कर्णधार यांची सुंदर अशी फलंदाजी आणि नियोजन. दरम्यान गोलंदाजी करण्यासाठी आले ते हर्ष. पूर्णतः शांतता. एक दोन धावा घेत चोरटीत दुसरी धाव घेण्यात यशस्वी. सुंदर असे 2 धावा घेतलेले आहेत ते राजेश आणि हार्दिक यांनी. 2 धावेने भर धावसंख्या झाली ती 24. फक्त 4 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू हर्ष यांचा. मारण्याचा प्रयत्न. 1 धावा घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाली ती 25. विजयासाठी फक्त 3च धावा. आणि उंच उचललेला चेंडू सीमारेषे बाहेर आणि विजयी विकास 11. सुंदर नावात खेळी केलेली आहे ती राजेश आणि हार्दिक यांनी. त्यांचे खूप 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 अभिनंदन. सामना रंगतदार चुरशीचा होणं अपेक्षित होतं परंतु तसे दिसले नाही. एकतर्फी सामना झाला आणि सामना विजयी झाले ते विकास 11.